पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनाचा दिमागदार सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। संभाजीराजे छत्रपती, त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे भोसले आणि रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी आमदार संजय चव्हाण, आमदार अभिजित पाटील, नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सकाळी 7 वाजता नागरखान्यात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले। यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला। राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला। तसेच पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली। जगदीश्वर मंदिर येथे संभाजीराजे छत्रपती यांनी वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला। ढोल, ताशे, लेझिम, मर्दानी खेळ आणि भगव्या पताकांनी सजलेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण रायगड शिवमय झाला होता। दिवसभर पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावरील व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नियंत्रण कक्ष, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी, राजसदर आणि अन्नछत्राची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला। स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि शिवरायांचे विचार जागवणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।